श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. देव म्हणतो, आज हे तू ऐक, अशी जबरदस्ती मी करणार नाही. पण हे ऐकल्याने तुझ्या दुःखी भाग्यात होणारा चमत्कार पूर्ण दुनियेला हादरवून टाकेल. बाळा, आता माझी तुला खरी गरज आहे. या क्षणी तुला असे वाटेल की हे ऐकून काहीही फरक पडत नाही, पण हे ऐकून हजारो लोकांचं रडकं भाग्य मार्गी लागलं आहे आणि आता तुझी बारी आहे. देव आज तुला म्हणत आहे, प्रिय बाळा, 2 पतित देवदूत तुझ्या शोधात येत आहेत, कारण लवकरच तुझ्या मार्गात आडव्या येणाऱ्या लोकांचा ते नाश करणार आहे. मला माहीत आहे की तुमचे हृदय दुखत आहे आणि तुटलेले जखमी झाले आहे. मला माहीत आहे की या गोंधळातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही, परंतु मी तुम्हाला सांगण्यासाठी इथे आहे की एक आशा आहे, एक उत्तर आहे. तू हे पुढची 5 मिनिटं ऐकून तर बघ आणि स्वतःमध्ये होणारा बदल तू स्वतः बघून आनंदी होशील. बाळा, आज एक नवीन सुरुवात आहे. आता तुझे शत्रू तुला सतावणार नाहीत. तुम्ही सुखी व्हावे आणि वेदना दुःखांपासून मुक्त व्हावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून आज तुमच्यासाठी जे अशक्य आहे ते शक्य करायला देव आला आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, स्वामी, हा आशीर्वाद मला हवा आहे, टाईप करा आणि हा पवित्र संदेश किमान 5 स्वामी भक्तांना शेअर करा आणि मग बघा चमत्कार. देव म्हणतो, शेवटपर्यंत ऐक, अशी जबरदस्ती आज मी करणार नाही. पण जो भक्त शेवटपर्यंत हे ऐकत राहील, त्याच्या भाग्यात होणारा चमत्कार पाहून पूर्ण दुनिया हादरून जाईल. त्याने तुम्हाला अनेक भेटवस्तू, प्रतिभा आणि क्षमता दिल्या आहेत. या भेटवस्तूंचा वापर आपल्या जगभरातील इतरांना आशीर्वाद देण्यासाठी देव करू इच्छितो. पण जेव्हा आपण त्याचे प्रेम आणि त्याची कृपा स्वीकारण्यास नकार देतो, तेव्हा आपण आपल्या जीवनातील त्याच्या आव्हानाला नकार देत असतो. पण असं करू नका. देव आपल्यावर बिनशर्त प्रेम करतो. त्याची इच्छा आहे की आपण आपल्या व्यसनांपासून, वाईट सवयींपासून आणि वागण्यापासून मुक्त व्हावे, जेणेकरून आपण या जीवनात त्याच्या आशीर्वादांची परिपूर्णता जोपर्यंत टिकेल तोपर्यंत अनुभवू शकतो. त्याला इतक्या जवळून ओळखू इच्छितो की आपण पुन्हा कधीही घाबरणार नाही. आपल्याकडे स्वामी समर्थ माऊलींच्या सुंदर सुंदर मूर्त्या 4 इंचांपासून 1.5 फुटापर्यंत अवेलेबल आहे. ऑर्डरसाठी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत. देव म्हणतो, मला माहीत आहे की त्यांना आता माझी किती नितांत गरज आहे, पण त्यांना माझी किती गरज आहे याची त्यांना जाणीवही नाही, कारण त्यांच्या सर्व जागतिक विचलनामुळे त्यांना सतत विचारात राहावं लागत आहे. पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देव म्हणतो, उद्या किंवा पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्याची काळजी करण्याऐवजी आज आपण काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करूया. भविष्याची काळजी करण्यापेक्षा वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करूया. आपल्या भविष्यासाठी देवावर विश्वास ठेवूया आणि उद्याची चिंता न करता येणारा प्रत्येक दिवस आनंदात घालवूया. आणि असे भक्त भगवंतास प्रिय आहेत. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि हा पवित्र संदेश लाईक करा. स्वामी आई म्हणते, अगं बाळा, जगाची काळजी करत रडत बसणं सोडून दे. जग आव्हानांनी भरलेले आहे, पण ते अजिबात पराभूत नाहीत. त्यांच्यावर मात करण्याची क्षमता देवाने तुम्हाला दिली आहे.
तुमचे जीवन आणि इतरांचे जीवन बदलण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. या जगात तुमचा एक उद्देश असावा अशी देवाची इच्छा आहे. प्रेमळ सेवा आणि त्याच्या इच्छेचे पालन करून इतरांच्या जीवनात फरक करण्यासाठी त्याने तुम्हाला निर्माण केले आहे. या क्षणी स्वामी आई तुला वचन देत आहे. मी माझ्या बाळाला धमकावू देणार नाही. मी माझ्या बाळाची मजा करू देणार नाही. मी माझ्या बाळाला अयोग्य किंवा मूर्खपणाचे वाटू देणार नाही. बाळा, पुढील 4 मिनिटे ऐकत राहा, कारण याचा तुझ्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो. मी तुझा पिता आणि मीच तुझी माता आहे आणि मी तुमच्यावर चिरस्थायी प्रेमाने प्रेम करतो, जे कोणत्याही परिस्थितीत, अट किंवा व्यक्तीने तुटलेले किंवा फाटलेले जाऊ शकत नाही. माझी आश्वासने खरी आहेत. आता तुझेही सुखाचे दिवस चालू होणार आहेत या क्षणापासून. भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वात शक्तिशाली वाक्य मी भाग्यशाली आहे आणि भगवंत माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे टाईप करा आणि 11 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. पुण्यवंत ठराल. देवदूत म्हणत आहेत, जो भक्त हा संदेश रोज सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री किंवा दिवसातून एकदा तरी ऐकेल, त्याच्या भाग्यात रोजच्या रोज चमत्कार होत राहतील आणि वाईट शक्तींपासून संरक्षण करायला स्वतः देव समोर येईल. तुम्ही तयार असाल तर टाईप करा, होय देवा, तुमचे हे शब्द मी रोज ऐकत राहीन. देव म्हणतो, मला तुम्हाला हे जाणून द्यायचे आहे की मी देव आहे आणि कोणतीही गोष्ट तुम्हाला माझ्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. तुमचे शारीरिक शरीर आणि मन बरे करण्याची शक्ती माझ्याकडे आहे आणि या क्षणापासून तुझ्या शरीरात बदल होत आहे. देव म्हणतो, भगवंताला तुम्हाला चांगली नोकरी, मोठे घर, तुमच्या खिशात पैसा आणि आनंदी वैवाहिक जीवन मिळावे असे वाटते. तो तुम्हाला मनाची शांती, आत्मविश्वास आणि स्वाभिमान देऊ इच्छितो. त्याला खात्री करून द्यायची आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या दाराबाहेर फिरता तेव्हा कोणीतरी बस स्टॉपवर किंवा स्टेशनवर तुमची वाट पाहत असेल. जेव्हा तुम्ही भुकेले असाल किंवा तहानलेले असाल किंवा एकटे असाल तेव्हा कोणीतरी तिथे असेल. जीवन चांगले आहे आणि जेव्हा आपल्याला त्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हा तो आनंद आपल्याला उपलब्ध असतो हे त्याला कळावे अशी त्याची इच्छा आहे. देव म्हणतो, जे तुम्हाला प्रिय आहेत त्यांचे मी रक्षण करेन, पण तुम्हाला हे शेवटपर्यंत ऐकावे लागेल आणि आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करून ती घंटी दाबावी लागेल. तुम्ही भीती आणि चिंतेने झगडत आहात, पण मी तुम्हाला आज त्या ठिकाणाहून बाहेर काढत आहे. भीती माझ्याकडून नाही, ती त्या शत्रूची आहे. पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्याकडे काय नाही यावर लक्ष केंद्रित करण्यात तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका, तर त्याऐवजी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व अद्भुत भेटवस्तूंवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही कदाचित हे आधी ऐकले असेल, परंतु दररोज ते लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. तुमचे आशीर्वाद मोजा आणि तुमच्या अडचणी नाहीशा झालेल्या तुम्हाला दिसतील. देव म्हणतो, मला तुम्हाला हे जाणून द्यायचे आहे की हा दिवस तुमच्यासाठी एक मोठा विजय ठरणार आहे. आजच्या या प्रार्थना सभेच्या परिणामी तुम्हाला माझा चांगुलपणा प्रकट झालेला पाहायला मिळणार आहे. आता हे बरोबर शेवटपर्यंत ऐकत राहा. तुमची कितीही मोठी इच्छा स्वामी आई स्वतः येऊन पूर्ण करेल. तुमचं सर्वात मोठं दुःख, दारिद्र्य, कर्ज, भीती, डिप्रेशन सर्व काही वाऱ्यासारखं पळून नाही गेलं तर सांगा. देवाच्या या पवित्र शब्दांनी
लाखो भक्तांचं आयुष्य मार्गी लागलं आहे. देव म्हणतो, आज हे तू ऐक, अशी जबरदस्ती मी करणार नाही. पण हे ऐकल्याने तुझ्या दुःखी भाग्यात होणारा चमत्कार पूर्ण दुनियेला हादरवून टाकेल. बाळा, आता माझी तुला खरी गरज आहे. या क्षणी तुला असे वाटेल की हे ऐकून काहीही फरक पडत नाही, पण हे ऐकून हजारो लोकांचं रडकं भाग्य मार्गी लागलं आहे आणि आता तुझी बारी आहे. देव आज तुला म्हणत आहे, प्रिय बाळा, 2 पतित देवदूत तुझ्या शोधात येत आहेत, कारण लवकरच तुझ्या मार्गात आडव्या येणाऱ्या लोकांचा ते नाश करणार आहे. मला माहीत आहे की तुमचे हृदय दुखत आहे आणि तुटलेले जखमी झाले आहे. मला माहीत आहे की या गोंधळातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही, परंतु मी तुम्हाला सांगण्यासाठी इथे आहे की एक आशा आहे, एक उत्तर आहे. तू हे पुढची 5 मिनिटं ऐकून तर बघ आणि स्वतःमध्ये होणारा बदल तू स्वतः बघून आनंदी होशील. बाळा, आज एक नवीन सुरुवात आहे. आता तुझे शत्रू तुला सतावणार नाहीत. तुम्ही सुखी व्हावे आणि वेदना दुःखांपासून मुक्त व्हावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून आज तुमच्यासाठी जे अशक्य आहे ते शक्य करायला देव आला आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, स्वामी, हा आशीर्वाद मला हवा आहे, टाईप करा आणि हा पवित्र संदेश किमान 5 स्वामी भक्तांना शेअर करा आणि मग बघा चमत्कार. देव म्हणतो, शेवटपर्यंत ऐक, अशी जबरदस्ती आज मी करणार नाही. पण जो भक्त शेवटपर्यंत हे ऐकत राहील, त्याच्या भाग्यात होणारा चमत्कार पाहून पूर्ण दुनिया हादरून जाईल. त्याने तुम्हाला अनेक भेटवस्तू, प्रतिभा आणि क्षमता दिल्या आहेत. या भेटवस्तूंचा वापर आपल्या जगभरातील इतरांना आशीर्वाद देण्यासाठी देव करू इच्छितो. पण जेव्हा आपण त्याचे प्रेम आणि त्याची कृपा स्वीकारण्यास नकार देतो, तेव्हा आपण आपल्या जीवनातील त्याच्या आव्हानाला नकार देत असतो. पण असं करू नका. देव आपल्यावर बिनशर्त प्रेम करतो. त्याची इच्छा आहे की आपण आपल्या व्यसनांपासून, वाईट सवयींपासून आणि वागण्यापासून मुक्त व्हावे, जेणेकरून आपण या जीवनात त्याच्या आशीर्वादांची परिपूर्णता जोपर्यंत टिकेल तोपर्यंत अनुभवू शकतो. आपण त्याला इतक्या जवळून ओळखू इच्छितो की आपण पुन्हा कधीही घाबरणार नाही. आपल्याकडे स्वामी समर्थ माऊलींच्या सुंदर सुंदर मूर्त्या 4 इंचांपासून 1.5 फुटापर्यंत अवेलेबल आहे. ऑर्डरसाठी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत. देव म्हणतो, मला माहीत आहे की त्यांना आता माझी किती नितांत गरज आहे, पण त्यांना माझी किती गरज आहे याची त्यांना जाणीवही नाही, कारण त्यांच्या सर्व जागतिक विचलनामुळे त्यांना सतत विचारात राहावं लागत आहे. पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देव म्हणतो, उद्या किंवा पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्याची काळजी करण्याऐवजी आज आपण काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करूया. भविष्याची काळजी करण्यापेक्षा वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करूया. आपल्या भविष्यासाठी देवावर विश्वास ठेवूया आणि उद्याची चिंता न करता येणारा प्रत्येक दिवस आनंदात घालवूया. आणि असे भक्त भगवंतास प्रिय आहेत. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि हा पवित्र संदेश लाईक करा. स्वामी आई म्हणते, अगं बाळा, जगाची काळजी करत रडत बसणं सोडून दे. जग आव्हानांनी भरलेले आहे, पण ते अजिबात पराभूत नाहीत. त्यांच्यावर मात करण्याची क्षमता देवाने तुम्हाला दिली आहे. तुमचे जीवन आणि इतरांचे जीवन बदलण्याची शक्ती
तुमच्यामध्ये आहे. या जगात तुमचा एक उद्देश असावा अशी देवाची इच्छा आहे. प्रेमळ सेवा आणि त्याच्या इच्छेचे पालन करून इतरांच्या जीवनात फरक करण्यासाठी त्याने तुम्हाला निर्माण केले आहे. या क्षणी स्वामी आई तुला वचन देत आहे. मी माझ्या बाळाला धमकावू देणार नाही. मी माझ्या बाळाची मजा करू देणार नाही. मी माझ्या बाळाला अयोग्य किंवा मूर्खपणाचे वाटू देणार नाही. बाळा, पुढील 4 मिनिटे ऐकत राहा, कारण याचा तुझ्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो. मी तुझा पिता आणि मीच तुझी माता आहे आणि मी तुमच्यावर चिरस्थायी प्रेमाने प्रेम करतो, जे कोणत्याही परिस्थितीत, अट किंवा व्यक्तीने तुटलेले किंवा फाटलेले जाऊ शकत नाही. माझी आश्वासने खरी आहेत. आता तुझेही सुखाचे दिवस चालू होणार आहेत या क्षणापासून. भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वात शक्तिशाली वाक्य मी भाग्यशाली आहे आणि भगवंत माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे टाईप करा आणि 11 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. पुण्यवंत ठराल. देवदूत म्हणत आहेत, जो भक्त हा संदेश रोज सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री किंवा दिवसातून एकदा तरी ऐकेल, त्याच्या भाग्यात रोजच्या रोज चमत्कार होत राहतील आणि वाईट शक्तींपासून संरक्षण करायला स्वतः देव समोर येईल. तुम्ही तयार असाल तर टाईप करा, होय देवा, तुमचे हे शब्द मी रोज ऐकत राहीन. देव म्हणतो, मला तुम्हाला हे जाणून द्यायचे आहे की मी देव आहे आणि कोणतीही गोष्ट तुम्हाला माझ्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. तुमचे शारीरिक शरीर आणि मन बरे करण्याची शक्ती माझ्याकडे आहे आणि या क्षणापासून तुझ्या शरीरात बदल होत आहे. देव म्हणतो, भगवंताला तुम्हाला चांगली नोकरी, मोठे घर, तुमच्या खिशात पैसा आणि आनंदी वैवाहिक जीवन मिळावे असे वाटते. तो तुम्हाला मनाची शांती, आत्मविश्वास आणि स्वाभिमान देऊ इच्छितो. त्याला खात्री करून द्यायची आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या दाराबाहेर फिरता तेव्हा कोणीतरी बस स्टॉपवर किंवा स्टेशनवर तुमची वाट पाहत असेल. जेव्हा तुम्ही भुकेले असाल किंवा तहानलेले असाल किंवा एकटे असाल तेव्हा कोणीतरी तिथे असेल. जीवन चांगले आहे आणि जेव्हा आपल्याला त्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हा तो आनंद आपल्याला उपलब्ध असतो हे त्याला कळावे अशी त्याची इच्छा आहे. देव म्हणतो, जे तुम्हाला प्रिय आहेत त्यांचे मी रक्षण करेन, पण तुम्हाला हे शेवटपर्यंत ऐकावे लागेल आणि आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करून ती घंटी दाबावी लागेल. तुम्ही भीती आणि चिंतेने झगडत आहात, पण मी तुम्हाला आज त्या ठिकाणाहून बाहेर काढत आहे. भीती माझ्याकडून नाही, ती त्या शत्रूची आहे. पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्याकडे काय नाही यावर लक्ष केंद्रित करण्यात तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका, तर त्याऐवजी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व अद्भुत भेटवस्तूंवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही कदाचित हे आधी ऐकले असेल, परंतु दररोज ते लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. तुमचे आशीर्वाद मोजा आणि तुमच्या अडचणी नाहीशा झालेल्या तुम्हाला दिसतील. देव म्हणतो, मला तुम्हाला हे जाणून द्यायचे आहे की हा दिवस तुमच्यासाठी एक मोठा विजय ठरणार आहे. आजच्या या प्रार्थना सभेच्या परिणामी तुम्हाला माझा चांगुलपणा प्रकट झालेला पाहायला मिळणार आहे. आता हे बरोबर शेवटपर्यंत ऐकत राहा. तुमची कितीही मोठी इच्छा स्वामी आई स्वतः येऊन पूर्ण करेल. तुमचं सर्वात मोठं दुःख, दारिद्र्य, कर्ज, भीती, डिप्रेशन सर्व काही वाऱ्यासारखं पळून नाही गेलं तर सांगा. देवाच्या या पवित्र शब्दांनी लाखो भक्तांचं आयुष्य मार्गी लागलं आहे. देव म्हणतो,
आज हे तू ऐक, अशी जबरदस्ती मी करणार नाही. पण हे ऐकल्याने तुझ्या दुःखी भाग्यात होणारा चमत्कार पूर्ण दुनियेला हादरवून टाकेल. बाळा, आता माझी तुला खरी गरज आहे. या क्षणी तुला असे वाटेल की हे ऐकून काहीही फरक पडत नाही, पण हे ऐकून हजारो लोकांचं रडकं भाग्य मार्गी लागलं आहे आणि आता तुझी बारी आहे. देव आज तुला म्हणत आहे, प्रिय बाळा, 2 पतित देवदूत तुझ्या शोधात येत आहेत, कारण लवकरच तुझ्या मार्गात आडव्या येणाऱ्या लोकांचा ते नाश करणार आहे. मला माहीत आहे की तुमचे हृदय दुखत आहे आणि तुटलेले जखमी झाले आहे. मला माहीत आहे की या गोंधळातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही, परंतु मी तुम्हाला सांगण्यासाठी इथे आहे की एक आशा आहे, एक उत्तर आहे. तू हे पुढची 5 मिनिटं ऐकून तर बघ आणि स्वतःमध्ये होणारा बदल तू स्वतः बघून आनंदी होशील. बाळा, आज एक नवीन सुरुवात आहे. आता तुझे शत्रू तुला सतावणार नाहीत. तुम्ही सुखी व्हावे आणि वेदना दुःखांपासून मुक्त व्हावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून आज तुमच्यासाठी जे अशक्य आहे ते शक्य करायला देव आला आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी, हा आशीर्वाद मला हवा आहे टाईप करा आणि हा पवित्र संदेश किमान 5 स्वामी भक्तांना शेअर करा आणि मग बघा चमत्कार. देव म्हणतो, शेवटपर्यंत ऐक, अशी जबरदस्ती आज मी करणार नाही. पण जो भक्त शेवटपर्यंत हे ऐकत राहील त्याच्या भाग्यात होणारा चमत्कार पाहून पूर्ण दुनिया हादरून जाईल. त्याने तुम्हाला अनेक भेटवस्तू, प्रतिभा आणि क्षमता दिल्या आहेत. या भेटवस्तूंचा वापर आपल्या जगभरातील इतरांना आशीर्वाद देण्यासाठी देव करू इच्छितो. पण जेव्हा आपण त्याचे प्रेम आणि त्याची कृपा स्वीकारण्यास नकार देतो तेव्हा आपण आपल्या जीवनातील त्याच्या आव्हानाला नकार देत असतो. पण असं करू नका. देव आपल्यावर बिनशर्त प्रेम करतो. त्याची इच्छा आहे की आपण आपल्या व्यसनांपासून, वाईट सवयींपासून आणि वागण्यापासून मुक्त व्हावे, जेणेकरून आपण या जीवनात त्याच्या आशीर्वादांची परिपूर्णता जोपर्यंत टिकेल तोपर्यंत अनुभवू शकतो. त्याला इतक्या जवळून ओळखू इच्छितो की आपण पुन्हा कधीही घाबरणार नाही. आपल्याकडे स्वामी समर्थ माऊलींच्या सुंदर सुंदर मूर्त्या 4 इंचांपासून 1.5 फुटापर्यंत अवेलेबल आहे. ऑर्डरसाठी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत. देव म्हणतो, मला माहीत आहे की त्यांना आता माझी किती नितांत गरज आहे, पण त्यांना माझी किती गरज आहे याची त्यांना जाणीवही नाही, कारण त्यांच्या सर्व जागतिक विचलनामुळे त्यांना सतत विचारात राहावं लागत आहे. पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देव म्हणतो, उद्या किंवा पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्याची काळजी करण्याऐवजी आज आपण काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करूया. भविष्याची काळजी करण्यापेक्षा वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करूया. आपल्या भविष्यासाठी देवावर विश्वास ठेवूया आणि उद्याची चिंता न करता येणारा प्रत्येक दिवस आनंदात घालवूया. आणि असे भक्त भगवंतास प्रिय आहेत. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि हा पवित्र संदेश लाईक करा. स्वामी आई म्हणते, अगं बाळा, जगाची काळजी करत रडत बसणं सोडून दे. जग आव्हानांनी भरलेले आहे, पण ते अजिबात पराभूत नाहीत. त्यांच्यावर मात करण्याची क्षमता देवाने तुम्हाला दिली आहे. तुमचे जीवन आणि इतरांचे जीवन बदलण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे.
या जगात तुमचा एक उद्देश असावा अशी देवाची इच्छा आहे. प्रेमळ सेवा आणि त्याच्या इच्छेचे पालन करून इतरांच्या जीवनात फरक करण्यासाठी त्याने तुम्हाला निर्माण केले आहे. या क्षणी स्वामी आई तुला वचन देत आहे. मी माझ्या बाळाला धमकावू देणार नाही. मी माझ्या बाळाची मजा करू देणार नाही. मी माझ्या बाळाला अयोग्य किंवा मूर्खपणाचे वाटू देणार नाही. बाळा, पुढील 4 मिनिटे ऐकत राहा, कारण याचा तुझ्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो. मी तुझा पिता आणि मीच तुझी माता आहे आणि मी तुमच्यावर चिरस्थायी प्रेमाने प्रेम करतो, जे कोणत्याही परिस्थितीत, अट किंवा व्यक्तीने तुटलेले किंवा फाटलेले जाऊ शकत नाही. माझी आश्वासने खरी आहेत. आता तुझेही सुखाचे दिवस चालू होणार आहेत या क्षणापासून. भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वात शक्तिशाली वाक्य मी भाग्यशाली आहे आणि भगवंत माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे टाईप करा आणि 11 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. पुण्यवंत ठराल. देवदूत म्हणत आहेत, जो भक्त हा संदेश रोज सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री किंवा दिवसातून एकदा तरी ऐकेल, त्याच्या भाग्यात रोजच्या रोज चमत्कार होत राहतील आणि वाईट शक्तींपासून संरक्षण करायला स्वतः देव समोर येईल. तुम्ही तयार असाल तर टाईप करा, होय देवा, तुमचे हे शब्द मी रोज ऐकत राहीन. देव म्हणतो, मला तुम्हाला हे जाणून द्यायचे आहे की मी देव आहे आणि कोणतीही गोष्ट तुम्हाला माझ्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. तुमचे शारीरिक शरीर आणि मन बरे करण्याची शक्ती माझ्याकडे आहे आणि या क्षणापासून तुझ्या शरीरात बदल होत आहे. देव म्हणतो, भगवंताला तुम्हाला चांगली नोकरी, मोठे घर, तुमच्या खिशात पैसा आणि आनंदी वैवाहिक जीवन मिळावे असे वाटते. तो तुम्हाला मनाची शांती, आत्मविश्वास आणि स्वाभिमान देऊ इच्छितो. त्याला खात्री करून द्यायची आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या दाराबाहेर फिरता तेव्हा कोणीतरी बस स्टॉपवर किंवा स्टेशनवर तुमची वाट पाहत असेल. जेव्हा तुम्ही भुकेले असाल किंवा तहानलेले असाल किंवा एकटे असाल तेव्हा कोणीतरी तिथे असेल. जीवन चांगले आहे आणि जेव्हा आपल्याला त्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हा तो आनंद आपल्याला उपलब्ध असतो हे त्याला कळावे अशी त्याची इच्छा आहे. देव म्हणतो, जे तुम्हाला प्रिय आहेत त्यांचे मी रक्षण करेन, पण तुम्हाला हे शेवटपर्यंत ऐकावे लागेल आणि आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करून ती घंटी दाबावी लागेल. तुम्ही भीती आणि चिंतेने झगडत आहात, पण मी तुम्हाला आज त्या ठिकाणाहून बाहेर काढत आहे. भीती माझ्याकडून नाही, ती त्या शत्रूची आहे. पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्याकडे काय नाही यावर लक्ष केंद्रित करण्यात तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका, तर त्याऐवजी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व अद्भुत भेटवस्तूंवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही कदाचित हे आधी ऐकले असेल, परंतु दररोज ते लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. तुमचे आशीर्वाद मोजा आणि तुमच्या अडचणी नाहीशा झालेल्या तुम्हाला दिसतील. देव म्हणतो, मला तुम्हाला हे जाणून द्यायचे आहे की हा दिवस तुमच्यासाठी एक मोठा विजय ठरणार आहे. आजच्या या प्रार्थना सभेच्या परिणामी तुम्हाला माझा चांगुलपणा प्रकट झालेला पाहायला मिळणार आहे. आता हे बरोबर शेवटपर्यंत ऐकत रहा. तुमची कितीही मोठी इच्छा स्वामी आई स्वतः येऊन पूर्ण करेल. तुमचं सर्वात मोठं दुःख, दारिद्र्य, कर्ज, भीती, डिप्रेशन सर्व काही वाऱ्यासारखं पळून नाही गेलं तर सांगा. देवाच्या या पवित्र शब्दांनी लाखो भक्तांचं आयुष्य मार्गी लागलं आहे. देव म्हणतो, आज हे तू ऐक
अशी जबरदस्ती मी करणार नाही. पण हे ऐकल्याने तुझ्या दुःखी भाग्यात होणारा चमत्कार पूर्ण दुनियेला हादरवून टाकेल. बाळा, आता माझी तुला खरी गरज आहे. या क्षणी तुला असे वाटेल की हे ऐकून काहीही फरक पडत नाही, पण हे ऐकून हजारो लोकांचं रडकं भाग्य मार्गी लागलं आहे आणि आता तुझी बारी आहे. देव आज तुला म्हणत आहे, प्रिय बाळा, 2 पतित देवदूत तुझ्या शोधात येत आहेत, कारण लवकरच तुझ्या मार्गात आडव्या येणाऱ्या लोकांचा ते नाश करणार आहे. मला माहीत आहे की तुमचे हृदय दुखत आहे आणि तुटलेले जखमी झाले आहे. मला माहीत आहे की या गोंधळातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही, परंतु मी तुम्हाला सांगण्यासाठी इथे आहे की एक आशा आहे, एक उत्तर आहे. तू हे पुढची 5 मिनिटं ऐकून तर बघ आणि स्वतःमध्ये होणारा बदल तू स्वतः बघून आनंदी होशील. बाळा, आज एक नवीन सुरुवात आहे. आता तुझे शत्रू तुला सतावणार नाहीत. तुम्ही सुखी व्हावे आणि वेदना दुःखांपासून मुक्त व्हावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून आज तुमच्यासाठी जे अशक्य आहे ते शक्य करायला देव आला आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी, हा आशीर्वाद मला हवा आहे टाईप करा आणि हा पवित्र संदेश किमान 5 स्वामी भक्तांना शेअर करा आणि मग बघा चमत्कार. देव म्हणतो, शेवटपर्यंत ऐक. अशी जबरदस्ती आज मी करणार नाही, पण जो भक्त शेवटपर्यंत हे ऐकत राहील त्याच्या भाग्यात होणारा चमत्कार पाहून पूर्ण दुनिया हादरून जाईल. त्याने तुम्हाला अनेक भेटवस्तू, प्रतिभा आणि क्षमता दिल्या आहेत. या भेटवस्तूंचा वापर आपल्या जगभरातील इतरांना आशीर्वाद देण्यासाठी देव करू इच्छितो. पण जेव्हा आपण त्याचे प्रेम आणि त्याची कृपा स्वीकारण्यास नकार देतो, तेव्हा आपण आपल्या जीवनातील त्याच्या आव्हानाला नकार देत असतो. पण असं करू नका. देव आपल्यावर बिनशर्त प्रेम करतो. त्याची इच्छा आहे की आपण आपल्या व्यसनांपासून, वाईट सवयींपासून आणि वागण्यापासून मुक्त व्हावे, जेणेकरून आपण या जीवनात त्याच्या आशीर्वादांची परिपूर्णता जोपर्यंत टिकेल तोपर्यंत अनुभवू शकतो. त्याला इतक्या जवळून ओळखू इच्छितो की आपण पुन्हा कधीही घाबरणार नाही. आपल्याकडे स्वामी समर्थ माऊलींच्या सुंदर सुंदर मूर्त्या 4 इंचांपासून 1.5 फुटापर्यंत अवेलेबल आहे. ऑर्डरसाठी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत. देव म्हणतो, मला माहीत आहे की त्यांना आता माझी किती नितांत गरज आहे, पण त्यांना माझी किती गरज आहे याची त्यांना जाणीवही नाही, कारण त्यांच्या सर्व जागतिक विचलनामुळे त्यांना सतत विचारात राहावं लागत आहे. पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देव म्हणतो, उद्या किंवा पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्याची काळजी करण्याऐवजी आज आपण काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करूया. भविष्याची काळजी करण्यापेक्षा वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करूया. आपल्या भविष्यासाठी देवावर विश्वास ठेवूया आणि उद्याची चिंता न करता येणारा प्रत्येक दिवस आनंदात घालवूया. आणि असे भक्त भगवंतास प्रिय आहेत. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि हा पवित्र संदेश लाईक करा. स्वामी आई म्हणते, अगं बाळा, जगाची काळजी करत रडत बसणं सोडून दे. जग आव्हानांनी भरलेले आहे, पण ते अजिबात पराभूत नाहीत. त्यांच्यावर मात करण्याची क्षमता देवाने तुम्हाला दिली आहे. तुमचे जीवन आणि इतरांचे जीवन बदलण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. या जगात तुमचा एक उद्देश असावा अशी देवाची इच्छा आहे.
प्रेमळ सेवा आणि त्याच्या इच्छेचे पालन करून इतरांच्या जीवनात फरक करण्यासाठी त्याने तुम्हाला निर्माण केले आहे. या क्षणी स्वामी आई तुला वचन देत आहे, मी माझ्या बाळाला धमकावू देणार नाही. मी माझ्या बाळाची मजा करू देणार नाही. मी माझ्या बाळाला अयोग्य किंवा मूर्खपणाचे वाटू देणार नाही. बाळा, पुढील 4 मिनिटे ऐकत राहा, कारण याचा तुझ्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो. मी तुझा पिता आणि मीच तुझी माता आहे आणि मी तुमच्यावर चिरस्थायी प्रेमाने प्रेम करतो, जे कोणत्याही परिस्थितीत, अट किंवा व्यक्तीने तुटलेले किंवा फाटलेले जाऊ शकत नाही. माझी आश्वासने खरी आहेत. आता तुझेही सुखाचे दिवस चालू होणार आहेत या क्षणापासून. भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वात शक्तिशाली वाक्य मी भाग्यशाली आहे आणि भगवंत माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे टाईप करा आणि 11 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. पुण्यवंत ठराल. देवदूत म्हणत आहेत, जो भक्त हा संदेश रोज सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री किंवा दिवसातून एकदा तरी ऐकेल, त्याच्या भाग्यात रोजच्या रोज चमत्कार होत राहतील आणि वाईट शक्तींपासून संरक्षण करायला स्वतः देव समोर येईल. तुम्ही तयार असाल तर टाईप करा, होय देवा, तुमचे हे शब्द मी रोज ऐकत राहीन. देव म्हणतो, मला तुम्हाला हे जाणून द्यायचे आहे की मी देव आहे आणि कोणतीही गोष्ट तुम्हाला माझ्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. तुमचे शारीरिक शरीर आणि मन बरे करण्याची शक्ती माझ्याकडे आहे आणि या क्षणापासून तुझ्या शरीरात बदल होत आहे. देव म्हणतो, भगवंताला तुम्हाला चांगली नोकरी, मोठे घर, तुमच्या खिशात पैसा आणि आनंदी वैवाहिक जीवन मिळावे असे वाटते. तो तुम्हाला मनाची शांती, आत्मविश्वास आणि स्वाभिमान देऊ इच्छितो. त्याला खात्री करून द्यायची आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या दाराबाहेर फिरता तेव्हा कोणीतरी बस स्टॉपवर किंवा स्टेशनवर तुमची वाट पाहत असेल. जेव्हा तुम्ही भुकेले असाल किंवा तहानलेले असाल किंवा एकटे असाल तेव्हा कोणीतरी तिथे असेल. जीवन चांगले आहे आणि जेव्हा आपल्याला त्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हा तो आनंद आपल्याला उपलब्ध असतो, हे त्याला कळावे अशी त्याची इच्छा आहे. देव म्हणतो, जे तुम्हाला प्रिय आहेत त्यांचे मी रक्षण करेन, पण तुम्हाला हे शेवटपर्यंत ऐकावे लागेल आणि आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करून ती घंटी दाबावी लागेल. तुम्ही भीती आणि चिंतेने झगडत आहात, पण मी तुम्हाला आज त्या ठिकाणाहून बाहेर काढत आहे. भीती माझ्याकडून नाही, ती त्या शत्रूची आहे. पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्याकडे काय नाही यावर लक्ष केंद्रित करण्यात तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका, तर त्याऐवजी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व अद्भुत भेटवस्तूंवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही कदाचित हे आधी ऐकले असेल, परंतु दररोज ते लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. तुमचे आशीर्वाद मोजा आणि तुमच्या अडचणी नाहीशा झालेल्या तुम्हाला दिसतील. देव म्हणतो, मला तुम्हाला हे जाणून द्यायचे आहे की हा दिवस तुमच्यासाठी एक मोठा विजय ठरणार आहे. आजच्या या प्रार्थना सभेच्या परिणामी तुम्हाला माझा चांगुलपणा प्रकट झालेला पाहायला मिळणार आहे. आता हे बरोबर शेवटपर्यंत ऐकत राहा. तुमची कितीही मोठी इच्छा स्वामी आई स्वतः येऊन पूर्ण करेल. तुमचं सर्वात मोठं दुःख, दारिद्र्य, कर्ज, भीती, डिप्रेशन सर्व काही वाऱ्यासारखं पळून नाही गेलं तर सांगा. देवाच्या या पवित्र शब्दांनी लाखो भक्तांचं आयुष्य मार्गी लागलं आहे. देव म्हणतो, आज हे तू ऐक, अशी जबरदस्ती मी करणार नाही. पण हे ऐकल्याने तुझ्या दुःखी भाग्यात होणारा चमत्कार
पूर्ण दुनियेला हादरवून टाकेल. बाळा, आता माझी तुला खरी गरज आहे. या क्षणी तुला असे वाटेल की हे ऐकून काहीही फरक पडत नाही, पण हे ऐकून हजारो लोकांचं रडकं भाग्य मार्गी लागलं आहे आणि आता तुझी बारी आहे. देव आज तुला म्हणत आहे, प्रिय बाळा, 2 पतित देवदूत तुझ्या शोधात येत आहेत, कारण लवकरच तुझ्या मार्गात आडव्या येणाऱ्या लोकांचा ते नाश करणार आहे. मला माहीत आहे की तुमचे हृदय दुखत आहे आणि तुटलेले जखमी झाले आहे. मला माहीत आहे की या गोंधळातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही, परंतु मी तुम्हाला सांगण्यासाठी इथे आहे की एक आशा आहे, एक उत्तर आहे. तू हे पुढची 5 मिनिटं ऐकून तर बघ आणि स्वतःमध्ये होणारा बदल तू स्वतः बघून आनंदी होशील. बाळा, आज एक नवीन सुरुवात आहे. आता तुझे शत्रू तुला सतावणार नाहीत. तुम्ही सुखी व्हावे आणि वेदना दुःखांपासून मुक्त व्हावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून आज तुमच्यासाठी जे अशक्य आहे ते शक्य करायला देव आला आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, स्वामी, हा आशीर्वाद मला हवा आहे, टाईप करा आणि हा पवित्र संदेश किमान 5 स्वामी भक्तांना शेअर करा आणि मग बघा चमत्कार. देव म्हणतो, शेवटपर्यंत ऐक. अशी जबरदस्ती आज मी करणार नाही, पण जो भक्त शेवटपर्यंत हे ऐकत राहील त्याच्या भाग्यात होणारा चमत्कार पाहून पूर्ण दुनिया हादरून जाईल. त्याने तुम्हाला अनेक भेटवस्तू, प्रतिभा आणि क्षमता दिल्या आहेत. या भेटवस्तूंचा वापर आपल्या जगभरातील इतरांना आशीर्वाद देण्यासाठी देव करू इच्छितो. पण जेव्हा आपण त्याचे प्रेम आणि त्याची कृपा स्वीकारण्यास नकार देतो, तेव्हा आपण आपल्या जीवनातील त्याच्या आव्हानाला नकार देत असतो. पण असं करू नका. देव आपल्यावर बिनशर्त प्रेम करतो. त्याची इच्छा आहे की आपण आपल्या व्यसनांपासून, वाईट सवयींपासून आणि वागण्यापासून मुक्त व्हावे, जेणेकरून आपण या जीवनात त्याच्या आशीर्वादांची परिपूर्णता जोपर्यंत टिकेल तोपर्यंत अनुभवू शकतो. त्याला इतक्या जवळून ओळखू इच्छितो की आपण पुन्हा कधीही घाबरणार नाही. आपल्याकडे स्वामी समर्थ माऊलींच्या सुंदर सुंदर मूर्त्या 4 इंचांपासून 1.5 फुटापर्यंत अवेलेबल आहे. ऑर्डरसाठी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत. देव म्हणतो, मला माहीत आहे की त्यांना आता माझी किती नितांत गरज आहे, पण त्यांना माझी किती गरज आहे याची त्यांना जाणीवही नाही, कारण त्यांच्या सर्व जागतिक विचलनामुळे त्यांना सतत विचारात राहावं लागत आहे. पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देव म्हणतो, उद्या किंवा पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्याची काळजी करण्याऐवजी आज आपण काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करूया. भविष्याची काळजी करण्यापेक्षा वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करूया. आपल्या भविष्यासाठी देवावर विश्वास ठेवूया आणि उद्याची चिंता न करता येणारा प्रत्येक दिवस आनंदात घालवूया. आणि असे भक्त भगवंतास प्रिय आहेत. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि हा पवित्र संदेश लाईक करा. स्वामी आई म्हणते, अगं बाळा, जगाची काळजी करत रडत बसणं सोडून दे. जग आव्हानांनी भरलेले आहे, पण ते अजिबात पराभूत नाहीत. त्यांच्यावर मात करण्याची क्षमता देवाने तुम्हाला दिली आहे. तुमचे जीवन आणि इतरांचे जीवन बदलण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. या जगात तुमचा एक उद्देश असावा अशी देवाची इच्छा आहे. प्रेमळ सेवा आणि त्याच्या इच्छेचे पालन करून इतरांच्या जीवनात फरक करण्यासाठी त्याने तुम्हाला निर्माण केले आहे.
या क्षणी स्वामी आई तुला वचन देत आहे, मी माझ्या बाळाला धमकावू देणार नाही. मी माझ्या बाळाची मजा करू देणार नाही. मी माझ्या बाळाला अयोग्य किंवा मूर्खपणाचे वाटू देणार नाही. बाळा, पुढील 4 मिनिटे ऐकत राहा, कारण याचा तुझ्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो. मी तुझा पिता आणि मीच तुझी माता आहे आणि मी तुमच्यावर चिरस्थायी प्रेमाने प्रेम करतो, जे कोणत्याही परिस्थितीत अट किंवा व्यक्तीने तुटलेले किंवा फाटलेले जाऊ शकत नाही. माझी आश्वासने खरी आहेत. आता तुझेही सुखाचे दिवस चालू होणार आहेत या क्षणापासून. भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वात शक्तिशाली वाक्य मी भाग्यशाली आहे आणि भगवंत माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे टाईप करा आणि 11 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. पुण्यवंत ठराल. देवदूत म्हणत आहेत, जो भक्त हा संदेश रोज सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री किंवा दिवसातून एकदा तरी ऐकेल, त्याच्या भाग्यात रोजच्या रोज चमत्कार होत राहतील आणि वाईट शक्तींपासून संरक्षण करायला स्वतः देव समोर येईल. तुम्ही तयार असाल तर टाईप करा, होय देवा, तुमचे हे शब्द मी रोज ऐकत राहीन. देव म्हणतो, मला तुम्हाला हे जाणून द्यायचे आहे की मी देव आहे आणि कोणतीही गोष्ट तुम्हाला माझ्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. तुमचे शारीरिक शरीर आणि मन बरे करण्याची शक्ती माझ्याकडे आहे आणि या क्षणापासून तुझ्या शरीरात बदल होत आहे. देव म्हणतो, भगवंताला तुम्हाला चांगली नोकरी, मोठे घर, तुमच्या खिशात पैसा आणि आनंदी वैवाहिक जीवन मिळावे असे वाटते. तो तुम्हाला मनाची शांती, आत्मविश्वास आणि स्वाभिमान देऊ इच्छितो. त्याला खात्री करून द्यायची आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या दाराबाहेर फिरता तेव्हा कोणीतरी बस स्टॉपवर किंवा स्टेशनवर तुमची वाट पाहत असेल. जेव्हा तुम्ही भुकेले असाल किंवा तहानलेले असाल किंवा एकटे असाल तेव्हा कोणीतरी तिथे असेल. जीवन चांगले आहे आणि जेव्हा आपल्याला त्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हा तो आनंद आपल्याला उपलब्ध असतो, हे त्याला कळावे अशी त्याची इच्छा आहे. देव म्हणतो, जे तुम्हाला प्रिय आहेत त्यांचे मी रक्षण करेन, पण तुम्हाला हे शेवटपर्यंत ऐकावे लागेल आणि आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करून ती घंटी दाबावी लागेल. तुम्ही भीती आणि चिंतेने झगडत आहात, पण मी तुम्हाला आज त्या ठिकाणाहून बाहेर काढत आहे. भीती माझ्याकडून नाही, ती त्या शत्रूची आहे. पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्याकडे काय नाही यावर लक्ष केंद्रित करण्यात तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका, तर त्याऐवजी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व अद्भुत भेटवस्तूंवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही कदाचित हे आधी ऐकले असेल, परंतु दररोज ते लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. तुमचे आशीर्वाद मोजा आणि तुमच्या अडचणी नाहीशा झालेल्या तुम्हाला दिसतील. देव म्हणतो, मला तुम्हाला हे जाणून द्यायचे आहे की हा दिवस तुमच्यासाठी एक मोठा विजय ठरणार आहे. आजच्या या प्रार्थना सभेच्या परिणामी तुम्हाला माझा चांगुलपणा प्रकट झालेला पाहायला मिळणार आहे. आता हे बरोबर शेवटपर्यंत ऐकत राहा. तुमची कितीही मोठी इच्छा स्वामी आई स्वतः येऊन पूर्ण करेल. तुमचं सर्वात मोठं दुःख, दारिद्र्य, कर्ज, भीती, डिप्रेशन सर्व काही वाऱ्यासारखं पळून नाही गेलं तर सांगा. देवाच्या या पवित्र शब्दांनी लाखो भक्तांचं आयुष्य मार्गी लागलं आहे.